हा झाड आहे आणि ही मावशी बसली आहे झाडांची पानं तोडत आणि ही पक्षी आहे, हे गाय आहे. मित्रांनो, गेले 2 दिवस आरे कॉलनीमध्ये एक फेस्टिवल सुरू आहे, आरे म्युझिक फेस्टिवल. सध्या मी त्या फेस्टिवलला व्हिजिट करण्यासाठी चाललो आहे. आपण बघूयात की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. बरेच आर्टिस्ट तिथे येणार आहेत आणि आदिवासींच्या पारंपरिक वस्तू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला निघूयात. मी पोहोचताच लंच टाइम सुरू झाला. तितक्यात मी आजूबाजूच्या गोष्टी पाहून घेतल्या आणि इथे काही मुलं गेम्स खेळत होती. मला इथे एक स्टॉल दिसलाय आणि इथे ब्रॅकेट फंगस वरती वारली पेंटिंग काढले. मी प्रगती आहे आणि हे सगळं आम्ही केलंय. ओके. तो हे तुम्ही शोपीस म्हणूनही वापरू शकता आणि हे आमच्या एका कल्चरचं पार्टच आहे. आम्हाला खूप आवडतं की काहीतरी नवीन ट्राय करायला वगैरे. सो त्यातनं हे एक आहे. खूप एलिगंट असतो, खूप सांभाळावं पण लागतं, पण त्याला खूप सुंदर दिसतं. हा झाड आहे आणि ही मावशी बसली आहे झाडांची पानं तोडत आणि ही पक्षी आहे, हे गाय आहे. त्यानंतर हे एक आहे तारपकरी. सो हा जो माणूस आहे हा तारपा वाजवतोय. सो जो तारपा वाजवतो त्याला आम्ही तारपकरी बोलतो. त्यानंतर इकडे ही पाण्याची टाकी वरती ठेवली आहे आणि ही कोंबड्या आहेत. हे तारपा डान्स करतोय, म्हणजे ते जे वाजवतात ना त्या म्युझिकवर नाचण्याला तारपा डान्स म्हणतात. आणि जोहार आमचं स्लँग आहे, जसं तुम्ही हाय हॅलो म्हणता तसं आम्ही सगळ्यांना भेटल्यावरती जोहार बोलतो. छोटंवालं हे 30 रुपीजचं आहे, मग हे 50, मग हे मीडियम साईजचे 80, मग हे जरा मोठे आहेत ते 150. सो अजून एक मला इथे स्टॉल दिसलाय ज्यात तुम्ही बघू शकता रिअल पानं फुलांच्या पाकळ्या इथे यांनी फ्रेम मध्ये लावण्याचा प्रयत्न केलाय. सो कसं काय तुम्हाला सुचलं हे बनवायचं? मी हे खूप वर्षापासून करते, ऑलमोस्ट 10-12 वर्षांपासून करते आता. आणि हे सेकंड टाइमच आहे जी मी एक्झिबिट करते. हे मी हॉबी म्हणून करत होते. मी बायोलॉजिस्ट आहे बाय प्रोफेशन आणि ही हॉबी आता मी फुल टाइम परस्यू करते. मला ह्याची खूप पॅशन आहे. आणि हे जे तुम्ही बघताय ह्याच्यातलं कोणतंही आर्टिफिशियली कलर्ड नाही आहे किंवा प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. आय पिक दीज फ्लावर्स बाय माय सेल्फ, प्रेस देम अँड अरेंज देम. म्हणजे मी एकटीच आहे, कोणी असिस्टंट वगैरे काही नाही आहे. आणि ही मी सगळीकडनं आणते. म्हणजे हे तुम्ही बघाल हे एमपीतनं आणलेत मी फ्लावर्स जेव्हा मी वेकेशनला गेलेले. हे देहरादूनवाले जिकडे पण मी जाते तिकडून मी कलेक्ट करत राहते. आणि नॉट जस्ट फ्लावर्स, लीव्स, दीज आर सीड्स. हे बघा, हे सीड्स आहेत, ते पण मी युटिलाइज करते. हे ग्रास आहे. आय हॅव हॅड अ फंटास्टिक रिस्पॉन्स हिअर. म्हणजे आय केम विथ 43 frames and these are the only ones that are left now. There were so many nature lovers, appreciators. I had diaries. I make initials also, actually carved initials. They are sold, but you can see on my Insta. ह्याच्या खाली जो पेपर वापरलाय तो कोणता आहे? This is handmade paper. Okay. If you see here, sometimes I use these mounds. You can see this. This is marble paper. This is from Pondicherry. मी वेकेशनला गेलेले. हे ऑर्बिंदो पेपर फॅक्टरी म्हणून आहे. ते हे हँडमेड पेपर स्पेशली बनवतात. सो दिस वन इज 9 to 10 years old. ओके ओके ओके. And it is like this for now. मस्त, खूप छान आहे. Thank you. हे बघा, इथे एक स्टॉल मला दिसतंय आणि हे जे तुम्हाला दिसतंय ह्याला तारपा बोलतात. याच्याबद्दल मला जास्त काही माहित नाही. हा दादा आपल्याला सांगणार आहे. आहे आपल्याकडे तारपा, जो आदिवासी भागामध्ये त्या भागाचे लोक नृत्य करण्यासाठी किंवा देवाला पूजण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि याची म्हणजे बनवण्याची जे पद्धत भोपळा आहे तो आणि बांबू आणि ताडाच्या पातेपासून याची निर्मिती केली जाते. आणि हा कलर कुठला दिला आपला नॉर्मल जो येतो का बनवलाय तुम्ही? घरीच म्हणजे कलर होता. ओके ओके, घरी जो कलर होता. आणि हे कशा बोलते? हे ताडाच्या पातेपासून. ताड ताडाचं झाड आहे, त्याच्या जे पानं असतात त्या पानांपासून. ओके. आवाज ऐकून दाखवतात आपल्याला. मी आलोय घरी. आपल्याला परत संध्याकाळी तिथे जायचंय कारण बरेच कलाकार तिथे येणार आहेत, डान्स करणार आहेत, गाणं गाणार आहेत. सो मी भेटतो तुम्हाला संध्याकाळी. चलो बाय बाय. संध्याकाळी माझे मित्र सुद्धा मला जॉईन झाले आणि फेस्टिवलमध्ये पोहोचताच मला हे बघायला मिळालं. हे सगळे लोक खूप लांबून आलेले आहेत फक्त हा फेस्टिवल बघण्यासाठी. थोड्याच वेळात शो सुरू होणार होता आणि त्याचीच वाट बघत आम्ही सगळेजण इथे बसलोय. अँड फायनली ले
जिसको ढूंढ रहा था मैं इतने सालों से, वो आज मिल गए और उन्होंने कुछ कव्वालियां वहीं पे लिखी, जिनमें से एक था आज रंग है री माँ रंग है री, और ये ऐरी सखी मोरे पिया कर खमाश में ऐरी सखी मोरे पिया कर ऐरी सखी मोरे पिया एक दिन ऐसा आएगा, एक दिन ऐसा आएगा, मैं रो दूंगी तो। गाईज आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा. असेच काही व्हिडिओ तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. आरेमधल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला अजून बघायच्या आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.